नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला खूपच वेगळा आणि मस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. या क्रिसमस पार्टीमध्ये काव्या अशी काहीतरी तिकडम लावणार आहे ज्यामुळे पार्थच्या चेहऱ्यावरचं गेलेलं हसू परत येणार आहे. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडतं, काय काय घडतं, सगळं सगळं बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण फक्त 8च मिनिटाचा आहे. तर आपण पाहतो की काव्या आता घरी आलेली असते देशमुखांच्या. मानिनी काव्या आणि जीवा या दोघांना एकत्र बसवते आणि त्यांना विचारते की आता सुद्धा तुमचं काहीतरी आहे का. तेव्हा दोघेही एकदमच रिॲक्ट करतात. नाही नाही, आता आमच्या तसं काही एक नाहीये. काव्या बोलते माझं फक्त माझ्या बोक्यावरती प्रेम आहे आणि जीवा बोलतो माझं चकाचक बाईवरती. तेव्हा मानिनी बोलते हो हो, मला माहिती आहे सध्या तुमच्या दोघांमध्ये काहीच नाहीये, पण मला हे जाणून घ्यायचं नाहीये, मला तुमची लव्ह स्टोरी जाणून घ्यायची. सांगा बरं पटकन. तेव्हा आता काव्या सांगायला सुरुवात करते की ते दोघे कुठे भेटले, कसे भेटले आणि त्या दोघांमध्ये लव कसं झालं. आणि अशा प्रकारे पहिल्या काही भागांमध्ये जे काही घडलं होतं ते सगळं आता काव्याने जीवा मानिनीला सांगू लागतात. आणि त्या दोघांमध्ये जे काही घडलं होतं प्रेक्षकांनो, हे तर तुम्हाला माहीतच आहे, रिपीट करण्याची काहीच गरज नाही आहे. आणि हे सगळं ऐकल्यावर मानिनीच्या लक्षात आलेलं असतं की त्यावेळेस प्रेमामध्ये ते दोघेही किती एफर्ट्स टाकायचे. आणि त्यांची लव्ह स्टोरी ऐकल्यावर मानिनीच्या एक गोष्ट लक्षात येते. ती बोलते तुमचं जेव्हा प्रेम होतं एकमेकांवरती तेव्हा तुम्ही किती एफर्ट्स घ्यायचा, आता तेच एफर्ट्स तुम्हाला पुन्हा घ्यायचे आहेत तुमच्या पार्टनर्सला मनवण्यासाठी. आणि अशा प्रकारे ती आता काव्याच्या कानामध्ये एक प्लॅन सांगते. काव्या तो प्लॅन ऐकते, तिला खूप आनंद झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, हा प्लॅन नक्की काय आहे ते तुम्हाला पुढे कळेल. पण या प्लॅनमुळे मालिकेचं संपूर्ण समीकरण बदलणार आहे हे मात्र नक्की. इकडे आपण पाहतो तर काय, पार्थ आणि नंदिनी फोनवरती बोलत असतात. नंदिनी आता पार्थकडे रिक्वेस्ट करते आणि बोलते पार्थ, माझी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे. काव्या म्हणजे माझी बहीण तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तुम्ही पुन्हा एकत्र या. तुम्ही पुन्हा माझ्या काव्याला पार्टनर म्हणून स्वीकारा. तेव्हा पार्थ बोलतो हे बघा नंदिनी, हे काही या जन्मामध्ये शक्य नाही आहे. माझ्याच्याने हे होणार नाही, पण माझीसुद्धा तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही माझ्या भावाला स्वीकारा. तेव्हा नंदिनी बोलते मग माझ्याकडून सुद्धा हे शक्य नाही आहे. स्वीकारणं तर लांबचीच गोष्ट, मी त्यांना भेटायला बोलवणार आहे, त्यांची समजूत काढणार आहे. पण ते कशासाठी माहिती आहे का? डिवोर्ससाठी. मला त्यांच्याकडून डिवोर्स हवा आहे. आता या नात्यामध्ये आम्ही दोघं एकत्र राहू शकत नाही. आणि अशा प्रकारे दोघांनी आता एकमेकांना स्वतःचा निर्णय सुनावलेला असतो. इकडे आपण पाहतो तर काय, काव्या आता तिच्या घरी निघून गेलेली असते, कारण ती थोड्याच वेळासाठी तिथे आलेली असते. मानिनी आता घरातल्या सगळ्या लोकांना एकत्रित करते आणि बोलते हे बघा, उद्या आपल्या घरी क्रिसमस पार्टी आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी एन्जॉय करायचं आहे. पिहू तर इतकी खुश झालेली असते की बासच. पार्थ म्हणत असतो आई, अगं या सगळ्याची काही गरज आहे का? आत्ताच बघितलंस ना घरामध्ये काय वातावरण आहे आणि तुला पार्टीचं सुस्त आहे. तेव्हा मानिनी बोलते अरे पार्थ, हे सगळं मी माझ्यासाठी करत नाही आहे, हे सगळं पिहूसाठी चाललं आहे. ती पूर्ण घाबरली आहे. आणि मागच्या वेळी पिहूची अवस्था काय झाली होती हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. ती एकदम शांत झाली होती. इवन तिच्यासाठी डॉक्टर मॅडमला बोलवावं लागलं होतं. त्यामुळे यावेळेस अशी परिस्थिती येऊ नये, त्यामुळे आपण तिच्यासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे. पार्थसुद्धा रेडी होतो. तो बोलतो ठीक आहे, ही पार्टी करायला मी तयार आहे, पण एका अटीवरती. मानिनी बोलते कोणती अट पार्थ? तेव्हा पार्थ बोलतो या पार्टीमध्ये तू तुझ्या सुनांना इन्व्हाइट करणार नाही आहेस, कारण त्या जर आल्या तर पुन्हा मूड ऑफ होईल आणि पुन्हा मला तो गोंधळ नको आहे. तेव्हा मानिनी बोलते ठीक आहे चालेल, नाही बोलवत, करूया का पार्टी? पार्थ ओके बोलतो आणि तिकडून निघून जातो. पिहू, मानिनी, जीवा हे सगळेच आता पार्टीचं डेकोरेशन करत असतात. सगळं डेकोरेशन झाल्यानंतर पार्टीला आता सगळे गेस्ट यायला सुरुवात झालेली असते. पार्थ मात्र एका कोपऱ्यात असा नाराज होऊन बसलेला असतो, कारण त्याला या पार्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो. सगळीकडे रोषणाई असते, जिंगल बेल असं गाणं वाजत असतं, पण पार्थचा चेहरा मात्र पूर्णपणे पडलेला असतो. तो खूप उदास असतो. सगळेच डान्स वगैरे करत असतात. पिहू तर जाम खुश असते. तेवढ्यातच तिथे रम्या येते पार्थजवळ. पार्थचा हात हातात घेते आणि बोलते पार्थ, अरे इथे काय एकटं उभा आहेस? आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, देवदास का बनलायस तू? चल बरं आपण सुद्धा जाऊया आणि डान्स करूया. तेव्हा पार्थ बोलतो हे बघ रम्या, खरं तर हा सगळा गोंगाट मला नको आहे. मी ते आहे ते फक्त पिहूसाठी. प्लीज मला डिस्टर्ब करू नकोस, तुझा तू डान्स कर जा. तेवढ्यातच तिथे जीवासुद्धा येतो आणि बोलतो बडे भैया कशाला इथे बसलायस, अरे चल ना पार्टी करूया. पण पार्थ त्यालासुद्धा सेम उत्तर देतो आणि म्हणतो तुम्हाला जे काही एन्जॉय करायचं असेल ना ते करा, मी काही येऊ शकत नाही. आणि तेवढ्यातच दारातून एक जाडजूड आणि मजेशीर असा सॅन्टा क्लॉस एंट्री घेतो. त्याला पाहिल्यावर पिहूला खूप आनंद होतो. ती तर टनाटना उड्या मारू लागते. तर प्रेक्षकांनो, खरं तर ही काव्य असते. ती सॅन्टाचा ड्रेस घालून आलेली असते, पोटावरती उशी आणि पांढरी दाढी लावल्यामुळे तिला खरं तर कोणी ओळखू शकत नाही. काव्या अशा काही मुवमेंट्स करत असते, अशी काही हालचाल करत असते की तिथे असणारे सगळेच आता काव्याला पाहून हसत असतात. सगळ्यांना खूप छान वाटत असतं.
तिथे असणाऱ्या सगळ्या लहानग्यांना मोठ्यांना ती चॉकलेट्स देते. खरं तर सगळं लक्ष तिचं पार्थकडेच असतं, जो की कॉर्नरमध्ये उभा असतो. ती आता मुद्दामच पार्थच्या दिशेने जाऊ लागते. मध्ये रम्या असते, ती रम्याला जोराचा धक्का मारते आणि रम्याला साईड करत येता पार्थच्या जवळ जाते. पार्थ मात्र तिच्याकडे पाठ करून उभा असतो. काव्य आता सॅन्टाक्लॉज स्टाईलमध्ये बोलते, हो 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 हो, ओ यंग अँग्री मॅन, नो अँगर, आजच्या दिवशी नो अँगर, मेरी क्रिसमस, हे घ्या बर्गर. आणि अशा प्रकारे ती त्याला चॉकलेट्स देऊ लागते. पार्थ चिडतो आणि बोलतो, तुम्हाला कळत नाहीये का, तुम्ही जा इकडून, मला चॉकलेट्स वगैरे काहीच नकोय. पण काव्या काही केलं ऐकायला तयार नसते. ती पार्थच्या शेजारी जाऊन बसते. पार्थ आता पाणी पित असतो आणि मग काय काव्या लगेच त्याची कॉपी करते. ती सुद्धा पाणी पिऊ लागते. पार्थ आता रागाने तिच्याकडे बघू लागतो आणि मग काय सॅन्टाक्लॉज काव्य सुद्धा त्याच्याकडे रागाने बघू लागते, तेही गॉगलमधून. पार्थ आता जोरातच ओरडतो, एक्सक्यूज मी, हे काय चाललंय, तुम्ही माझी नकल का करताय, जा प्लीज इकडून निघून जा. तेव्हा सॅन्टाक्लॉज बोलतो, कसं आहे ना, जी रुसलेली फुगलेली मुलं आहेत ना, त्यांची मी एक लिस्ट बनवली आहे आणि त्या लिस्टमध्ये तुम्ही ना टॉपला आहात. आणि अशा फुगलेल्या मुलांसाठी मी गिफ्ट्स घेऊन आलोय आणि ते गिफ्ट मला तुम्हाला सुद्धा द्यायचंय. काव्या सॅन्टाक्लॉज आता त्याच्या पोटलीतून एक गिफ्ट काढते आणि पार्थला देते. पार्थ आता ते गिफ्ट उघडून पाहतो तर काय, त्यामध्ये त्या दोघांची फोटो फ्रेम असते. पार्थ मात्र पूर्णपणे गोंधळून जातो. तो विचार करतो की या सॅन्टाक्लॉजला हे कसं माहिती. आणि आता मात्र तो सॅन्टाक्लॉज त्याचा हात पकडतो आणि त्याला जबरदस्तीने मध्यभागी घेऊन येतो आणि त्याच्याबरोबर स्लो डान्स करू लागते ही काव्या. पार्थ नाही नाही म्हणत असतो, पण काव्या थोडी नाही ऐकणार असते आणि अशा प्रकारे दोघेही डान्स करू लागतात. एका क्षणासाठी पार्थ सगळंच दुःख विसरून गेलेला असतो. पण डान्स करत असताना काव्याचा पाय स्लिप होतो. ती आता घसरून सगळ्यांसमोर पडणार आणि तिचं भांडं आता फुटणार. तेवढ्यातच पार्थ तिला सावरतो आणि तिला सावरत असताना पार्थचा स्पर्श आता काव्याला होतो आणि त्याला कळून चुकतं की ही कोणीतरी ओळखीची व्यक्ती आहे. मला असं का वाटतंय, ही कोणीतरी ओळखीची व्यक्ती आहे, काव्य तर नसेल ना. आणि अशा प्रकारे आता त्याला चांगला संशय आलेला असतो. दुरून आता हे सगळं वसवत्या रम्या बघत असतात. रम्याला सुद्धा कुठे ना कुठे वाटत असतं की ही काव्य आहे. ती आईला म्हणत असते, आई ही काव्य तर नाहीये ना. तेव्हा वसवत्या बोलते, नाही ग, काव्य कुठून असणार आहे, नसणार आहे, तू फक्त पार्टी एन्जॉय कर. पार्थच्या मनात आलेलं असतं की ही 100% काव्य आहे, पण बघावं कसं. त्यामुळे तो आता हळूच काव्याच्या न कळत तिची दाढी ओढण्याचा प्रयत्न करू लागतो. कारण त्याला आता काव्याला एक्सपोज करायचं असतं, ही खरंच काव्य आहे हे त्याला चेक करायचं असतं. आणि अशा प्रकारे तो आता तिची दाढी ओढणार. तेवढ्यातच काव्य आता तिकडून पळून गेलेली असते. पण पार्थच्या हातामध्ये मात्र तिची दाढी राहिलेली असते. पार्थ आता एकटक त्या दाढीकडे बघू लागतो आणि विचार करतो, का कुणास ठाऊक, मला असं वाटतंय की ही काव्याच आहे. हा स्पर्श मी कधीच विसरणार नाही. 100% या काव्याच आहेत, ज्या की मला मनवण्यासाठी आल्या होत्या. म्हणजे त्या मला मनवण्यासाठी किती प्रयत्न करतायत, किती धडपड करतायत. आणि मी असं रुसून राहिलं पाहिजे का, त्यांना माफ करून टाकलं पाहिजे का. आणि अशा प्रकारे पॉझिटिव्ह विचार आता पार्थच्या मनामध्ये हळूहळू यायला सुरुवात झालेली असते. तर प्रेक्षकांनो, ही तर सुरुवात आहे आणि असेच छोटे छोटे प्रयत्न करून आता काव्या पार्थला मनवणार आहे आणि एक दिवस नक्कीच तो तिचा होणार आहे. सगळं दुःख विसरून तो तिला माफ करणार आहे. तर अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळेल प्रेक्षकांनो.